आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शनी आला दर्शनी आला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ दर्शनी आला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका मने होता ठेवा तोया बसा पडला तोया बसा पडला तोया बाबा पडला तोया बाबा पडला तोया बाबा पडला तोया बाबा पडला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणा पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भाव सापडला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाम जगमीतं पाणी मंडलम मंडलानि तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करुणा मना
दिया तुझर चरणा दिया तुझर चरणा दिया तुझर चरणा दिया नंदा कृपा नानक जय विचारो नंदा कृपा नानक जय विचारो नंदा कृपा नानक जय विचारो नंदा कृपा नानक जय दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची या जगत उद्धारा धरिला अवतार मिरविला बडिवार सीताईंचा पंढरीच्या राया माझे दंडवत तुमच्या पाया माझे दंडवत तुमच्या पाया माझे दंडवत तुमच्या पाया पंढरीच्या राया माझे दंडवत तुमच्या पाया माझ्या दंडवत तुमचे पाया माझे दंडवत तुमचे पाया उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडियाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य संतांचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा तुम्हा देववृंदावर आई वडिलांच्या सेवेसाठी घेतलेला आहे हे विठ्ठल परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे कारण सगळ्यांनीच परिहार दिलाय पण हे वक्त्याचं आद्य कर्तव्य काम असतं श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र पिंपरखेड कारण इथं भगवान पारेश्वराचं मंदिर आहे आणि हे मोठं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे मोठं तीर्थक्षेत्र आहे भडगाव तालुक्यामध्ये पारेश्वर पिंपरखेड आणि या पिंपरखेड गावामध्ये हा जो एक दिवसीय संत वैष्णव मेळावा आहे आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये गुरुवारी आमचे हरिभक्त पारायण प्रल्हादजी महाराज पिंपरखेड यांनी मला कीर्तनाची सेवा दिली म्हणून मी त्यांचा आभारी आणि माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त पारायण नंदाजी बाबा पाटील कोडपिंपरीकर गुरुवारी आदिशक्ती वृषाली आई साहेब अहिल्यानगरकर यांच्या या थोर साधू संत माझ्या जीवनामध्ये आले आणि माझं जीवन भाग्य उदयाला आलं कारण का मी कुठला कीर्तनकार नाही मी कुठल्या संस्थेत गेलो नाही कारण का मला ज्या वेळेला माझ्या सद्गुरूंनी मला अनुग्रह दिला आणि माझ्या कानामध्ये त्या ब्रह्मनामाची पेरणी केली आणि कारण का म्हणतात ना सद्गुरूने कृपा केली वाचा बोलायला लागली आणि मी खरोखर भाग्यवान म्हणजे मी भाग्यवान स्वतःला समजतो कारण का आपण खरोखर भाग्यवान आहोत आपण संत धकल्यानंतर जन्म घेतला आहे विठ्ठल आता महिन्याचीच गोष्ट आहे कारण का मी एवढा भाग्यवान आहे का नाही मला काही माहित नाही पण माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी एवढी कृपा आहे माझ्या सद्गुरूंची माझ्यावर की पैठणच्या वरच्या बाजूला तीर्थक्षेत्र कावसान आपल्या मालिकेतील 5वे महापुरुष बंडोबाबा महाराज कुडके आणि त्या मोठ्या संतांच्या समाधीवर मी जावं म्हणजे माझे एवढं भाग्य असेल का नसेल मी काहीतरी माझ्या मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून मी एवढ्या मोठ्या महान संतांच्या समाधी तीर्थस्थळावर जावं आणि तिथं जाऊन प्रवचन करावं अरे त्या माझ्या आई साहेबांनी माझ्यावर काय कृपा केली आणि मला आई साहेबांना म्हणजे आपल्या ज्या आई साहेब आहेत ऋषाली आई साहेब त्या ताईंनी मला सांगितलं भाऊ तू इथं बस प्रवचन कर स्वतः कार्यक्रम करत नाही मला बसवलं आणि एवढ्या मोठ्या साधू संतांच्या तीर्थक्षेत्रावर मला माझ्याकडनं प्रवचन सेवा झाली खरोखर मी भाग्यवान आहे विठ्ठल आपण भाग्यवान आहोत कारण का आपल्याला
एवढी सुंदर परंपरा मिळाली. हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांतामाई बंडबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा अशा थोर साधू संतांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. कारण का संत सगळे नसतात. कारण आजकाल संत नाही, आजकाल बाजार बुवा झाले. दोन्ही दिशा तुझा रे के दोन्ही दिशा तुझा रे दोन्ही दिशा तुझा रे के दोन्ही दिशा तुझा रे घेऊन काही जास्त दिवस नाही झाले आणि खरोखर मी भाग्यवान आहोत. आपण आपल्याला एवढे मोठे साधू संत मिळाले. कारण का बाहेर कुठं नाही बरं हे फक्त आपल्या संप्रदायामध्ये आणि ते श्रीपाद बाबांकडेच आहे. बाहेर कुठंच नाही. तुम्ही कुठं पण जा. कारण मी महाराष्ट्रभर फिरतो. कारण मी गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक भरपूर फिरून आलो पण कुठंच नाही. कारण मी ताई साहेबांबरोबर बाबांबरोबर भरपूर गेलो. कारण का मला बाबांनी सुद्धा सांगितलं भाऊ हे आपल्या आपण खरोखर भाग्यवान आहोत. हे नाम जे आहे ना जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 देवाया विठ्ठल कृपा केली देवाया विठ्ठल कृपा केली ओ देवाया विठ्ठल कृपा केली देवाया विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी बहु पुण्य देवाया विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 तेव्हा या विठ्ठल कृपा केली. खरंच आम्ही काहीतरी मागच्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल आणि आमच्या आजोबानं पंजोबानं काहीतरी बँक बॅलन्स शिल्लक असेल म्हणून आम्हाला हा संप्रदाय मिळाला. खरंच का आपण भाग्यवान आहोत. आपल्याला हा एवढा मोठा संप्रदाय मिळाला. पण आपल्याला हे जे बाहेर महाराष्ट्रामध्ये लोक फिरताय ना हे महाराष्ट्रामध्ये हे बाजारबुवा यांना संप्रदाय नाही. आपल्याला संप्रदाय यांना संप्रदाय नाही. यांनी फक्त संप्रदायच पुढे घातलाय. संप्रदाय म्हणजे काही गणवेश आहे का? संप्रदाय म्हणजे संपत काळापासून जे तत्वज्ञान चालत आलेलं आहे त्याला म्हणतात संप्रदाय. विठ्ठल खरोखर आपण भाग्यवान आहोत. आपल्याला एवढा मोठा संप्रदाय मिळालाय. कारण निडोबरायांना आपल्या संप्रदायाचं वर्णन करावं. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. आणि काही लोक म्हणतात तुमचा आनंद संप्रदाय हा डोक्यातून गैरअर्थ काढून घ्या. आपला आनंद संप्रदाय अरे हा तर खरा वारकरी संप्रदाय. फक्त याला निडोबरायांच्या अभंगाचं जी पहिली ओवी आहे हा अभंग तुम्ही YouTube वर सर्च करा नाहीतर गाथ्यामध्ये बघा. निडामने मत उपदेश केला संप्रदाय दिदला सकळ जना या अभंगाची शेवटची ओळ आहे. आणि खरोखर हा आनंद संप्रदाय म्हणजे हे आनंद संप्रदाय कशामुळे म्हणतात आपल्या संप्रदाय? कारण आपल्याकडे ते अनंत कोटीचं असं ब्रह्मनाम आहे म्हणून आपल्या संप्रदायाला अनंत संप्रदाय असं म्हणतात. पण आपला अनंत संप्रदाय नाही. आपला हा खरा वारकरी संप्रदाय आहे. आणि हे जे बाहेर लोक हे जे महाराष्ट्रामध्ये ही जी मंडळी कीर्तन करत फिरते ना यांना संप्रदाय नाहीये. यांनी फक्त संप्रदाय पुढे घातलाय. आपल्याला खरा संप्रदाय आपण खरोखर भाग्यवान आहोत. विठ्ठल तुम्हाला मी आता माईंची गोष्ट सांगतो. आपल्या संप्रदायामध्ये अशा काही व्यक्ती घडून घेतल्याय अडाणी होत्या काहीच येत नव्हतं. आणि माई म्हणजे या कोळी जातीमध्ये जन्माला आलेल्या आणि माईंची साधारण परिस्थिती होती. माईंचं गाव जिल्हा
जिल्हा सोलापूर जिल्हा, गाव करमाळ. आपण गेलो होतो ना दादा तिथे, तर त्या माईंच्या गावामध्ये मी गेलो आणि मी पहिले पण एकदा जाऊन आलो होतो. कारण का बाबांच्या सोबत मी गेलो होतो आणि तिथं मी विचारलं माईंचा कसा इतिहास आहे काय. बघा माई एकदम साधारण स्त्री होत्या आणि छोटस कुटुंब होतं. 3 मुलं माईंना, उद्धव, पांडुरंग आणि दादा असं काही नाव होतं वाटतं त्यांचं. आणि माईंना परमार्थाची आवड होती. माई मोठ्या लोकांच्या घरी पाणी वाहायला जात होता. बघा बरं आपल्या संप्रदायातल्या आपल्या खापरपंजे आहे बरं, आपल्या पंजले आहे, त्यांची गोष्ट सांगतो मी. त्या माईंनी एवढे कष्ट घेतले आणि आज त्यांचा 2000 अभंगाचा गात आहे. विठ्ठल बघा त्यांच्या गुरु शिष्याची गाठ कशी झाली तुम्हाला मी सांगतो. आता माईंचं गावापासून 6.5 किलोमीटर गाव अंतरावर आहे सगळ्यानंद महाराजांचं गाव. आणि माई तिथं पखालीनं पाणी वाहत होत्या. मोठ्या लोकांच्या घरी माई धुणं भांडी करत होत्या. आणि सकाळनंद बाबांचा एक पट शिष्य होता वामन भाऊ म्हणून. आणि मग माईंची वामन भाऊची गाठ भेट व्हायची. कारण वामन भाऊ पण मारुतीच्या मंदिरामध्ये जात होते आणि माई पण मारुतीच्या मंदिरामध्ये मारुती बाप्पाला पाणी टाकायला जात होते. मग वामन भाऊ म्हणतात आणि माई मनातल्या मनात अभंग गुणगुण होत्या. तुम्हाला रामचंद्र बोधले बाबा होते आपल्याकडचे आणि रामचंद्र बोधले बाबा त्यांची दिंडी माईंच्या गावाहून जात होती पंढरपूरला. आणि माईंची गरीबची परिस्थिती पण माई आपल्या आईपती प्रमाणे त्यांना जीव खाऊ घालत होत्या. मग माई म्हणाल्या बाबा आमच्याकडे निवारायला राहावा. आणि मग त्या रामचंद्र बोधले बाबांची दिंडी माईंच्या घरी थांबली. आणि माईंच्या घरी दिंडी थांबल्यानंतर मग वामन भाऊ तिथे कार्यक्रमाला आले. वामन भाऊ सांगतात माई तुम्हाला परमार्थाची आवड आहे, देवदेव करायला आवडतो, मग देव समजून घ्यायला नको का? देवदेव करायला आवडतो पण देव समजून घ्यायला नको का? का नाही, समजून घ्यायला आवडतं ना, पण कोण समजून घे, तुम्ही या आमच्या बाबाच्या कीर्तनाला. माईने संध्याकाळी काय लेकरांना जीव खाऊ घातलं आणि माई गेल्या साड्याला. आणि सकाळनंद बाबांचं कीर्तन चालू होतं आणि माई अशा दूर जाऊन लिंबाचं झाड होतं, लिंबाच्या झाडाखाली माई बसली. कीर्तन उरकलं, सगळे लोक बाबांच्या दर्शनाला गेले. आणि बाबांचं दर्शन झाल्यानंतर वामन भाऊ म्हणतात माई पुढे या ना, बाबांचं दर्शन घ्या ना. मग वामन भाऊ सांगतात सकाळनंद बाबांना, बाबा या आपल्या माई आहेत निंबऱ्याहून, या शांतामाई कोळी या जातीमध्ये जन्माला आलेल्या आहेत. बाबा यांना अनुग्रह हवा असं. बाबा म्हणतात अनुग्रह सगळेच करतात पण चिंतन कोणी करत नाही. माईंना अगदी भरून आलं. बाबा म्हणे पाहू कधीतरी. माई म्हणतात कोण जाणे कुठल्या कर्माचं पाप आडवं आलं असं. पण माईंच्या डोक्यावर बाबा हात ठेवतात, बाळा रडू नको. आणि ज्या दिवशी माईंना अनुग्रह झाला, काना वचनाची या भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी करून एक जो. मग आता तुम्ही म्हणतात वस्तू म्हणजे देव, वस्तू म्हणजे देव आहे, वीट दगड माती हे नाही देव. देव म्हणजे एक वस्तू आहे. आता आपण वस्तूच्या नांदी लागलो, चांदी पितळ याच्या नांदी लागतो, पण वस्तू म्हणजे ही एक देव आहे. म्हणून तुकोबराव काय सांगतात त्यांच्या 12 अभंगाच्या सनाकात, वळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका जाऊ जणी आड राहणार. कारण का आपण आज आड रांगणालाच भटकतोय. इकडं तिकडं कोणी सांगितलं का असं करा, कोणी सांगितलं का तसं करा, अरे तसं करू नका. अरे खऱ्या देवाची ओळख आपल्याला बाबांनी करून दिली तरी पण आपण इकडं तिकडं हिंडतोय. विठ्ठल आज काय चाललं, सगळेजण बाबा सांगतात श्रीपाद बाबांनी असं केलं, बाबा पायी गेले, बाबांची फाटकी धोतर होती, बाबांना पायी प्रवास केला. मला मान्य आहे सगळं, बाबा पायी गेले, बाबांना पायी प्रवास केला, तू मला मान्य आहे. आणि बाबांनी जे केलंय ते तुझ्याकडनं होणार नाही, पण तू त्यांच्या बाबांनी जे कार्य केलंय त्या पद्धतीने तर वाग. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाल ना. बाबांनी जो मार्ग सांगितलाय तो मार्ग तशा त्याच पद्धतीने लोकांना सांग. पण आज काय चाललं, हे तारखांसाठी एवढे लोक मरतायत. कारण का नवरा बायको एकाच्या गळ्यामध्ये पडत नाही, एवढे कीर्तन कार्यक्रम एकाच्या गळ्यामध्ये पडतात. माझी तारीख तू घे, तुझी तारीख मी घेतो. अरे ते तारखा मरता, बाबांचं नाव घ्या ना. अरे बाबा म्हणजे तुम्हाला काय आहे माहित नाही का? अरे एकदा मी एका गावाला गेलो, त्या गावाचं नाव नाही सांगत, इथं जवळ आसपासच ते गाव. ते एक भाऊ म्हणे तिथं प्रवचन केलं म्हणे मिश्रीपाद बाबाचं नाव घेत. तेच नाही का तुम्ही त्या घुमाऱ्या बाबाच नाहीत का तुम्ही? कारण यांना माहितच आहे ना, ही बाहेरची ही कीर्तनकार मंडळी फिरते, यांना माहित आहे पण हे सांगत नाही. विठ्ठल
मंडळी कुठून पैसे पोट लागले पाठीची पैशांसाठी मरू नका. अरे आपल्या बाबाने एवढं कार्य केलंय. अरे बाबांचं नाव घ्या. बाबांचं नाव घ्यायला आपल्याला लाज वाटते, खरोखर लाज वाटते. कारण का बाबांचं नाव घेतलं म्हणजे आपली तारीख भेटावं बोन आपले पॅकेट संत हा पोटासाठी संत हा पोटासाठी संत लाले कलिता बहुत लाले कलिता बहुत लाले कलिता बहुत लाले कलिता बहुत. आज पोटासाठी चाललंय ना सगळं. अरे लोकांचा उद्धार कसा होईल, अरे लोकांना हे ब्रह्मज्ञान कसं कळेल याचा विचार करा ना. अरे बाबांनी काय आटाआट केली या संप्रदायासाठी तुम्हाला सांगतो मी. बघा माझा कार्यक्रम होता आता तांबेरे म्हणून गाव होतं, तिथं माझा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो. तिथून बाबळेश्वर जवळच आहे, राहुरीच्या मागे बाबळेश्वर, तिथं आपल्या दिल्लीचा मुक्काम होता. आणि त्या बाबळेश्वरामधला प्रसंग सांगतो तुम्हाला मी. कारण का एकदा बाबा बाबळेश्वरामध्ये कीर्तनाला आले आणि बाबांच्या संगतीला 7 लोक होती. बिलाडे काका, कोडी काका, गायकवाड काका होते, इंगडे महाराज होते, राजाराम बाबा होते, असे जुने 7 लोक होते. आणि त्या टायमाला ते बाबांचं कीर्तन चालू आणि बाबांचं कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर रात्री एवढा जोरदार पाऊस झाला आणि सकाळी बाबा निघणार. ते आता तिकडं आपल्या गदाशे गावात लोक राहत नाही, तिकडं लोक असे वस्तीला लोक राहतात, एक घर कुठं. तर त्या शेतकऱ्यानं सांगितलं बाबा आपली बैलगाडी आहे, आपण बैलगाडीनं जाऊ. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही कशा संतांची लेकरं आहेत हे मला आज तुम्हाला या कीर्तनातून सांगायचं आहे. कारण का मी बाबांशिवाय काहीच सांगत नाही. आणि माझा एक असा ठामपण आहे, मला बरेच म्हणतात तू या माणसाचं नाव घेऊ नको कीर्तनामध्ये, त्या माणसाचं नाव घेऊ नको. का बरं? तुम्हाला तेच किना बा कापिलेत मन आणि कापिलेत भाऊ, मला सगळ्यात मनावाला आहेत असं म्हणशील मी, सगळ्यातले मना म्हणस. कारण का हा बाबांना नाव लिहिलं का आणि त्या बाबांना नाव सोडिलं का, असं करू नका ना. अरे त्या बाबांना मेळावा आहे या बाबांना मेळावा आहे, कुणाचा का असो ना मेळावा, फक्त तिथं एक निश्चय म्हणून जायचं बाबांचा मेळावा आहे. त्या बाबाला जाऊ देतात पण तरी मेळावा कोण आहे? आपला बाबा नाही ना. बाबांना आपला वाद व्हायले पण मेळावा कोण आहे? श्रीपाद बाबांना. या युक्तीखाली आपण जायचंय तिथं, दुसरं जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचंय. तर बाबांनी त्या बैलगाडीमध्ये राम लक्ष्मणाची गाडी बसली, काही साधक बसले आणि फाट्यापर्यंत सोडायला आले. आणि फाट्या आला आणि बाबा खाली उतरले. सगळे लोक आता हे बाबांसोबत 7-8 लोक होते, ते गेले बॅगा घेऊन रस्त्यावर. गाडी आली तिथं सगळे लोक गेले. पण बघा बाबा कसे होते तुम्हाला मला सांगायचंय आज या कीर्तनामध्ये. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई